नको आहे का पुढे ते यायचे ना येतो कळवळा हे स्थळ पुढे तुम्हाला भेटणार नाही. लाखांनी सक्ती होते, दम नाही त्या कार्यक्रमाला. आणि मी कोण आहे कळून द्यायचं तिथं पत्ता नाही. मला पुन्हा पुन्हा सांगतो, मनुष्य देहामध्ये लग्न नाही झालं काय हरकत नाही. आता बाकीच्या योनीमध्ये लग्न होत नसेल का ब्राह्मण नसतो तिथं होय कसं कुठं बाकीच्या योनीमध्ये लग्न म्हणजे दोन जीव एका ठिकाणी ये ना भूक लागल्यावर. तुम्हाला मी जास्त खोल म्हणून सांगत नाही काय. भूक लागल्यावर जसं मनुष्य दुर्डीकडेच जात घरांनाकडे जातो. भूक लागल्यावर कुठं जाईल कुठं हात घालीन ते दुर्डीत आहे का काहीतरी. तसं इथं दोन्ही जीव एका ठिकाणी आले म्हणजे भूक लागलेली समजेल. बाकीच्या योनीमध्ये मी दोन जीव एका ठिकाणी येते तर इथं सुद्धा एवढंच आहे. इथं चार माणसं एका ठिकाणी आणते तर तिथं नैसर्गिकच आहे. पण ध्यानात ठेवावर का पुन्हा पुन्हा मी म्हणतो लग्न करण्यासाठी हा देह नाही, पण वयात आल्यावर केल्याशिवाय हरकत विधेने. इथं अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी हा देह नाही, पण मिळाले तर खाल्ल्याशिवाय राहायचं. म्हणजे केले का हा ना, गुलाबजामुन केले का हा ना, काय हरकत नाही. पण एक म्हणे बर का, अन्न दुसऱ्याच पण पोट कुणाचं आपलं. मग बिघडण असं खावा का बरं राहीन असं बरं राहीन. पण सांगू तुम्हाला, भजन करण्याच्या लायकीचा असं तसं खावा का त्यांनी दिलं म्हणून खावा. तुमचा सगळा ताऱ्या कशावर आहे, गळ्यावर आहे का हातावर, आणि गळा कशावर आहे पथ्यावर खाण्यावर. म्हणजे गळाच बिघडला कमी जास्त हा. म्हणून सगळं करायचं पण सांभाळून करायचं. म्हणून लेकरू मुलगा नाही झाला हरकत नाही. शरीर उत्तम चांगले शरीराला उत्तम करायची गरज नाही. शरीर निरोगी ठेवायची गरज आहे का शरीर उत्तम ठेवायची गरज आहे. निरोगी. आता समजा किती तुम्ही पावडर लावा, कपडे भारी भारी घाला, अलंकार घाला, आणि खालून मुळ्यात असल्यावर त्याला बरं वाटत उशीवरच बसेल. बरं का, सगळ्याला विनंती, जास्त भूषणात येऊ नका, जास्त भूषण दाखवू नका, मोठेपणात येऊ नका, मोठेपण दाखवू याला जपा. आता इथून पुढे संसारासाठी जपायचं नाही. हो, आमचे एक मित्र येत दिंडी संघ सोहळ्याचे संघ मजा आहे का नाही. आणि पुन्हा एक सांगतो तुम्हाला, काम राहिलं तर शरीराला सांभाळा, आणि काम झालं तरी दुसऱ्याला कळून देण्यासाठी शरीराला सांभाळा. समजायला की माझं बोल. आधी जेवून घ्या, महाराजांचं सांगण्या म्हणून. अरे आधी जेवून घ्या, आणि जेवल्यावर बरं वाटतं का कसं वाटतंय. भूक कनाटून लागली असं बाबा, जेवल्यावर कसं वाटतंय, मस्त वाटतंय. आपले पहिले जुने लग्न
दिवसा होते का रातचं होते? हो बाबा, रातच असायचं दिवस मोहायचं. गोरज मुहूर्त. कोणचं गोरज? म्हणजे गोरज. अरे गोरज म्हणजे गायी आहेत ना, ते संध्याकाळी घरी येतात ना वावरातून, त्याला गोरज म्हणतात. गो म्हणजे गाई. अरे त्या काय होतात गा, त्या टाइमला घरी येतात ना रानातून शेतातून. मग त्यावेळेस आयर व्हायचे, जे आयर व्हायचे, साडू भाऊचे त्याचे सगळ्याचे आयर व्हायचे. तरी पण जेवण झाल्याशिवाय किती अंगावर भारी कपडे असू द्या, सफारी असू द्या, बनारसी असू द्या, पण पोटात भग होईल ना. म्हणजे बरं वाटतं का? हा आता लग्न झालं, सगळ्या पाहुण्या मंडळींनी काय करून घ्या, जेवण करून घ्या. पहिले उन्हाळ्याचे लग्न असायचे का पावसाळ्याचे? आणि उन्हाळ्यामध्ये मग जेवण घेऊन झाले, लग्न लागलं, मग त्या दोघायचं काय चालायचं तर चालायचं. ते पाणी ग्रहण काय काय फिरणं काय ते काय ते चालू द्यायचं तिकडं. मग हे सगळे पाहुणे आपले चुंगीचे चुंगी उन्हाळ्याच्या दिवसात मोकळं आयुष्य. पोरीकडचे पाहुणे आले मग त्याचे त्याचा गुटका, कसं काय तुझं कसं काय असं लय भाई, मग त्याचा गुटका यायचं. म्हणजे सगळे आपले आपले काय करायचे, मग गप्पा हानीत बसायचे. कवा लग्न झाल्यावर का जेवलो? अरे येड हो, 6 घंट्याची तरक्की तर जेवल्यावर बरं वाटते राव. नाही किती जास्तीत जास्त 6 घंट्यात पोचून काय होत ते? अरे हे ऐकून कळालं तर मन हे अनंत जन्माचं तरत्व होईल का 6 घंट्याचा? अनंत जन्माचं. हा हो, ही बी हिडू काढा. शब्दाचा हुडू काढा, हृदयामध्ये काय करा? हा भाग गेला सीन गेला अवघा झाला प्रेम रसे बैसिली मिठी अवघी लाठी. करा भजन त्याचं विठ्ठल. सावध होऊन भजन करावं का बेसावध राहून? सावध होऊन भजनी लागा, संसार करा कैवारी, देव करा सोयरे करा कैवारी. आणि हे सगळे स्वार्थी लोक आहेत. तुमच्याकडे पैसा असला ना तर सोयरे म्हणते राहुल्यावर तुमच्याकडे जेव्हा लागतील तेव्हा केव्हा तुमच्याकडं असल्यावर. आणि जर तो जर नसला ना, जाऊ दे नको त्या पाहुण्याकडून गेले की आपल्याला पैसे मागून नाही म्हणायची सोय नाही. आणि कवा देईन ह्याची काही गॅरंटी नाही. त्याच्यापेक्षा लांबच का खाना लय अवघडे. हा ते का संत आहेत का मुद्दाम भेटण्यासाठी? लक्षात आलं का? सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या. म्हणून ही जी परंपरा आपल्याला इथून आलेली आहे, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाला शिकेला, गोरक्षवाला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार आहे की नाही? आपण अभंग हे घेतल्याशिवाय आपलं भजन पूर्ण काकड्याचं. सगळ्या सिद्धाचा सिद्ध जर कोण असेल तर आदिनाथ महादेव. आणि त्या महादेवाने कोणाला सांगितलं ज्ञान माहितीये का? ह्या पार्वतीला सांगितलं. या बसले का दुसरे आहेत का काय मला या कोण आहेत? त्यांचंच रूप आहे हे. पार्वतीला सांगितलं, पण पार्वतीला मुद्दा मांडली त्या देवाने. लक्ष झालं का? पार्वतीला काय लागली? झोप लागली. आता झोप लागल्यावर गोष्ट चालू राहते का हुंकारा चालू असलो? पहिल्याने काय होतं, मोबाईल नव्हते बरं का. मी लहानपणापासून वावरतच असल्यासारखं हे पोरासारखं. तर पहिल्याने खळ्यावर मोबाईल पाहत होते का गोष्टी सांगत होते बाबा? गोष्टी सांगत हा
तुमच्याकडे मला माहित नाही, पण आमच्याकडे भल्या लांब लचक गोष्टी असायच्या. एक होता राजा आणि त्याला होत्या 2 बायका, आणि एक आवडती एक नावडती. तुकड्याला तुकडा तुकड्याला तुकडा. भला यांनी काय करायचं, हूच करायचं कोणी. म्हणून ते इकडे ही ना हू आहे, या कीर्तनाचं हू हे आहे. टँग, टँग, टुंग. हे काय आहे, दोन्ही कोण हुंकार येते. मदत सांगणं व्हायलंय, पण ते जर बंद झालं कलम हा असं त्याला म्हणजे स्वर. तसं हूचा काय आहे, स्वर आहे. आणि हूचा जर स्वर बंद झाला तर सांगणाऱ्याला वाटते हे झोपलो का काय, ए झोपला का काय तू, तुम्हाला नाही म्हणजे ते काय होते, हे हुंकारा बंद झाला त्या अर्थी. तसं तिचा हुंकारा बंद झाला. कुणाचा, पण गंमत आहे, माशीच्या पोटामध्ये आमचे मच्छिंद्रनाथ होते आणि ते कडीला येऊन ऐकत होते. कुठं असे सांगायला ते सरोवरच्या कडीला. हे तर तिचा हुंकार बंद झाला म्हणून त्याचं सांगणं बंद होईल म्हणून याने हुंकारा दिला. ध्यानात घ्या, कुठं, गर्भामध्ये. आता त्याला वाटलं की हे जागीच आहे. कोण ऐकायला, पार्वती. हा आदिनाथ गुरु आणि मच्छिंद्र त्याचा. आणि त्या मच्छिंद्राने काय केलं, आपला जो काही आवडता होता, तुम्हाला सगळी कथा माहिती आहे. गोरक्ष नाव त्याला का पडलं माहिती का, एका बाईला मूल होत नव्हतं आणि मच्छिंद्रनाथ तिथं गेले. त्यांनी सांगितले की महाराज आम्हाला मूल नाही. मग त्यांनी काहीतरी विभूती दिली. हे म्हणले बाबा तुला 12 महिन्यात मुलगा होईल आणि मी भेटायला येईल. झालं का नाही पाहिलं. आता ह्या काय असते, शेजारी चालले चळ असतो. इथं नाही बरं का आमच्या शिवची गोष्ट. तर हिने सांगितलं कारण की ते जोगा गोसाई आला आणि मला काय दिली, विभूती दिली, तुला लेकरू होईन असं. अगो ह्या जोगड्याच्या कशाला नाही लागत, ती हिले असते तर काही करते ना तुला हुसकून घेऊन जाते. अरे बापरे घेऊ नको. तिने कुठं टाकलं, पहिल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गायी असायच्या. आता गायी राहिल्या नाही म्हणून बाटल्या घरी आल्या. घरी पहिल्याने गायीचं शेण काढायला भेटायचं तर खरूच नाही व्हायची. म्हणून गाय ही औषधी आहे, म्हणून आपण तिला सांभाळायचं. तिला हात लावला तर इथं राहत नाही. गोमूत्र तुम्हाला जर टायफॉइड झाला, सांगतो टायफॉइड जर झाला तर तुम्ही 2-4 दिवस जर गायचं इतकं गोमूत्र 7 वेळेस गाळून जर घेतलं ना तर टायफॉइड निघून जाईल. गायीच्या पहिल्याने रानशिंगाच्या गौऱ्याने माणसं म्हणजे काय करायचे, हात घासायचे. तिचं शेण पवित्र, तिचं गोमूत्र पवित्र, तिचा स्पर्श सुद्धा पवित्र. आपण जांभळी दिली तर जंतू निघते विषारी तोंडातून, आणि गायनी जांभळी दिली तर आपले जंतू विषारी मरते. अशी तिची जांभळी आहे. कुणाची, अशी करते ना, तर तिच्यातून औषध बाहेर पडत. म्हणून पूर्वीचे लोक गाय काय करायचे, ऋषीमुनी सुद्धा एक गाय सांभाळायचे. तर तिचा ढीप पडा कशाचा, शेणाचा, आणि ती विभूती. तर त्या शेणाच्या ढिगामध्ये 12 महिन्याच्या नंतर महाराज आले. 12 महिने का 12 वर्ष, 12 वर्ष. तर ते गोरख तिथं जन्म झाला त्याचा, कशात, आणि ते म्हणाले कुठे तुला मी दिलेली विभूती, तो मुलगा कुठे आली का नाही पंचे. तर तिने काय केलं, महाराज ते चुकलं आमच्याकडून, आम्ही त्याच्या कशाच हे तर म्हणजे गायीच्या गोरक्ष. गोरक्ष म्हणले की तो बाहेर निघला. किती वर्षाचा, 12 वर्ष त्याचं तप झालं महाराज. कुणाचं, हा. आणि मग त्याला साधना सांगून मच्छिंद्रानी बोध आणि गोरक्ष वळला गहिनी. आणि गहिनीने कुणाला सांगितलं,
निवृत्तीला सांगितलं त्या गुहेमध्ये गेला आणि तिकडे जाऊन बसला आणि मग निवृत्तीने माऊलीला सांगितलं. माऊली म्हणले मी आता एकाला सांगत नाही. ज्ञानदेव सार चोजवी रे, ज्ञानदेव सार चोजवी रे, ज्ञानदेव सार चोजवी रे, ज्ञानदेव सार चोजवी रे. हे प्रसाद गुरुती दातार ज्ञानदेव सार चोजवी रे, ज्ञानदेव सार चोजवी रे. प्रसाद गुरुती दातार ज्ञानदेव सार चोजवी रे, ज्ञानदेव सार चोजवी रे. मालिका एका एका बसून आली पण माऊली म्हणल्या तुम्ही एकाला नाही सांगाल. प्रगट गुह्य बोले ईश्वर भासके, राम जनार्दनी पाईक रे राम जनार्दने पाईक केले आरती तारणाच्या दैवत देवा गीता तुम्हाला मनोवेधी लोपले ज्ञानजगी हेतले नंती कोणी सोपं. त्या काळामध्ये ह्या सगळ्यांनी ह्याचा लोप केला होता. शंकराचार्यांनी तिच्या आधी खूप सांगितलं पण मधला काळ आहे ना त्याचा लोप झाला. लोपले ज्ञान जगी म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. मग त्या पांडुरंगालाच काळजी वाटली. ज्याने भगवद्गीता सांगितली त्याच भगवान श्रीकृष्णाने पांडुरंगाचा अवतार आहे ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानेच अवतार घेतला. नाव काय ठेवलं? ज्ञान. प्रगट गुहे बोले ईश्वर ब्रह्मची केले राम जनार्दनी. हे एकनाथ महाराज जसे शिष्य आहेत ना जनार्दन स्वामीचे, तसे रामा एक शिष्य आहे. म्हणून रामा जनार्दनी चरणी ढकची ठेले अवतार पांडुरंगा नाव. आम्हाला हे सांगायचं की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं का उघडं करून सगळ्याला सांगितलं आणि निमित्त ती ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका. म्हणून आपल्या इथं पारायण आहे त्याचं. म्हणून सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ते हे सांगत होते म्हणून भगवान बाबा बरं का. आता त्यांची मागच्या महिन्यात झाली ना पुण्यतिथी गावगाव, ते सांगत होते म्हणून अरे ज्ञानेश्वरी वाचायची असली तरच वाचा बरं का. काय म्हणायचे? ज्ञानेश्वरी वाचायची असली तर वाचा. काय बोल नाही. तुम्हाला वही सांगतो मी, पाठ असली तुमच्यात बघा. आगायशा ज्ञानाच्या ठाई आयशा तैशा नाही. आयशा म्हणजे तुकडा पाड. आगायशा ज्ञानाच्या ठाई जयाच्या चित्ता इच्छा नाही. जमत चाड म्हणलं चाड आम्हाला ते ह्याला लागत आहे जवारीच्या पेरणीला. महाराज चाड चाडच म्हणून लागले. चाडत आम्ही लपकून ठेवले कुठं जयाच्या चित्ता चाड नाही तयाचे जियाले काही वरी मरण चाल. काय करायचं? 90 वर्ष झाले काही काही भूषण आम्हाला 90 वर्ष झाले. कशाला रे? कशाला 90 वर्ष? म्हणजे देवाचं नाव कतही नाही. कीर्तन असलं तर मुळे घालून झोपतो तिच्या. कशाला रे? हो अरे या तुम्हाला या शरीराचं महत्वच कळालं नाही आपल्याला. आता प्रमाण होतं ना
शरीर उत्तम आहे का उत्तम करायचं? हा? हा, शरीर उत्तम आहे, त्याला उत्तम करायचं नाही, त्याला निरोगी ठेवायचं. आणि याच देहाने तुम्हाला भगवत प्राप्ती होणार, बाकीच्या देहाने नाही. याची देही झाले देवाचे भजन. याची देही झाले देवाचे भजन. देही झाले देवाचे भजन. याची देही झाले देवाचे भजन. आणि कहे नाची मोठे याची देही झाले देवाचे भजन. याची देही झाले देवाचे भजन. आणि कहे नाची मोठे याची देही झाले देवाचे भजन. याची देही झाले बापूराव महाराज सांगत असते, तुकाराम महाराजाची गाथा वाचा एक, आहे का नाही? ज्ञानेश्वरी वाचा दोन, आणि नाथांचं भागवत वाचा. बाकी नाही वाचलं तरी हरकत नाही, पण हे ते तुमच्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी दिले नाही, आपल्यासाठी दिले. माथा खुलण्यासाठी गाथा आहे. वाचल गाथा तर खुलल माथा, बरं का? नाही तर पाहिजे दबलेलं तर आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान व्हायला पाहिजे. काय सांगा, एक तरी ओळी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी ओळी वाचावी, पाठ करावी, नाही अनुभवाल. आणि नाथ भागवत इतकं सोपं आहे का नाही, काय सांगा. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदी घेणे, एवढा अधिकार कुणाला? गड्यालाच, आमच्या बहिणीला सुद्धा एवढा अधिकार नारायणे. म्हणून तुम्हाला सांगतो, परमार्थ करण्याकरता ईश्वराची कृपेची गरज. तुम्हाला कृपा करूनच दिलेले. तुम्ही देवाने जे शरीर दिलं तर कृपा करायची का कृपा करूनच दिले? पण अजून तुम्हाला विवेक शिकायच्या शाळेमध्ये का एक दोन शाळेत शिकायचे? अरे पोरी, तू जाती का नाही शाळा? जाती का नाही? मग तुला जे ऐकू येत ते शाळेत गेलं कळत ऐकू आलेलं का घरीच कळत? नाही, पप्पाने हाका मारली तुला, तुझं नाव काय? ज्ञानेश्वरी. वा वा, ज्ञानेश्वरी. असं पप्पाने हाका मारल्यावर, आईने हाका मारल्यावर तुला ते ऐकू येत का शाळेत गेला ऐकू येत? घरीच. बरोबर. आणि मलाच हाका मारली असं वाटतं का शेजारीने हाक मार? ज्ञानेश्वरी म्हणलं तुला वाटतं मलाच हाका मारली. आता हे शिकायची गरज आहे का शाळा जाऊन शिकायची गरज? कसं हो तुमच्याकडे? ह्या पोरीकडे असेल, तुमच्याकडे ह्या पोरीकडे कसे? बघा कशी हसायली ती. हा, ध्यानात घ्या जराशी. हो, चाललेच आपलं कवडं ते. म्हणजे याचा अर्थ महाराजांनी, बरं का, मी सुरुवातीला करून महाराज काय 17-18 वर्षाचा असेल. मला लहानपणापासूनच जरा तळमळ अशी काय वाटली पाहिजे. जसं मोठी मुलगी झाली ना, तिला वाटतं केव्हा माझं लग्न होईल, केव्हा माझं लग्न होईल. ती माईला भांडती, हे करती, मग ते पोरगी लय चरचर करेली.
तुला माहित नाही ती कशामुळे चर्चा करेल, तुम्ही ध्यान घ्यायला पाहिजे ना, का तिने तोंडाने सांगायला पाहिजे. असं हा आहे बरं का. आमच्या बहिणीची पोरगी लय चरचर करू लागली. मला म्हणजे भाऊ आमची पोरगी लय चरचर करायची हो. मी बोललो तुला कळत नाही कीर्ती मला, ती म्हणजे माझं लग्न व्हावा असं आहे काय, करून टाक म्हणून लग्न. लग्न झाले की तिची किरकिरच बंद झाली. तसं तळमळ पाहिजे हो. आम्ही महाराजाकडे आलो, बापूरा महाराज एकलेच होते मळ्यात बसलेले. भावाचं लग्न करून टाकलं, लहान होता त्याचं लग्नाला आला करून टाकलं. मी महाराजाकडून आलो आणि महाराजालाच मी म्हणू लागलो. तिथे महाराजाला सरसा पाहायला ना तर कोणाला वाटतच नाही ते महाराज गुंड्या लावल्या नाही, हे असं वाटतच नाही हे मोठे विद्वान असं म्हणून. चर्चेत संगतीत वाटत. मी म्हणलं महाराज असं ह्या सगळ्या लोक कोण ऐकले की काशीला हरिद्वारला हे ज्ञान तिकडे सांगणारे लोक येतं आणि तिकडे गेल्यावर काय होतं, ज्ञान होतं. म्हणून महाराज मला मुक्त होण्यासाठी काशीला इकडे तिकडे जावं वाटायला. म्हणजे कशाला रे, म्हणजे हे ज्ञान व्हायला. तर महाराजांनी पहिल्या शब्दात मला हे केलं, भगवान तुला इथं जर मिळालं तर. मळ्यात आम्ही दोघं 4-5 वाजता दुपारचं लग्न होतं ते वाट्या लावलं. मी पुन्हा ते भेटफळ आपलं भोंगणे. आता ते काय म्हणलं तुला जर इथे भेटलं तर म्हणलं कशाला जायचं पहिलं कळलं. दुसरा प्रश्न मी केला की महाराज माझं शिक्षण झालं नाही, गरीब परिस्थितीने बघू पहिलीत गेलो पुन्हा दुसरीत असताना दिवाळीत घरी बसलो, मला लिहिता येत नाही वाचता येत नाही. महाराजांनी काय उत्तर दिलं माहिती का, ते म्हणजे तुला कोणी सांगितलं त्याला शिक्षण कर. काय म्हणले ते, तुला कुणी सांगितलं की ह्याला शिकावंच लागतं म्हणून, वाचायला शिकावं लागतं का हे ऐकायला शिकावं वाचायला. महाराज म्हणजे तुला ऐकू येतं का, म्हणलं हो. तुला ऐकू येतं का बोल, हो. तिन्ही उत्तर दिलं हो. अरे लोक. तिसरी गोष्ट ते म्हणले तुला ऐकू येतं का ऐकलेलं समजत बी. मी म्हणलं पाणी, तुला वाटतं का दगड, काय वाटत पाणी पिण्यासाठी गिलास, म्हणलं की पाणी पिण्यासाठी गिलास का गिलास पिण्यासाठी गिलास, पाणी पिण्यासाठी गिलास. हा म्हणजे तुम्हाला भेद बी कळाला कसं झालं पोरं. गिलास म्हणल्यावर लक्षात आलं का नाही कशासाठी गिलास, त्याच्यात पाणी भरून गिलास प्यायचा का गिलासातलं पाणी प्यायचं. पण काय घेतल्यावर गिलास घेतल्यावर मग भेद कळाला का नाही. बरं गिलास कशाचा, पाण्याचा आहे. आता पाण्याचा भरलेला गिलास आण म्हणतो का गिलास पाण्याचा आहे. भरलेला गिलास. गिलास कशाचा, स्टीलचा, तांब्याचा, धातूचा, इकडे मध्ये पितळाचा असू द्या आपल्याला काय करायचं. पाणी शीतल आहे आणि गिलास कठीण आहे. हा भेद कळाला की नाही. हे स्वभावता ईश्वराने भेद कळण्याची कला आहे का शिकू नये. आणि 1 2 पोरी आमच्या म्हणते 1 भाऊ तुम्हाला येतं का 1 2 3 4 5 हे कुठं शाळा शिकलं. मग कका किती गणित काय असेल ते शाळेत शिकायचं. पण मुक्त होण्याकरता तुम्हाला सगळ्याला बिगर शिकणाराला ईश्वराने काय दिलेलं आहे, प्रदान केलेले राव. म्हणून शरीर कसं आहे उत्तम आहे आणि ते उत्तम शरीर आपल्याला. आणि तुम्हाला सांगतो सगळे जे नाव आहेत ना सगळे नाव मरणाराचे नाव आहेत. कशाचे नाव आहे, मरणाऱ्याचे आहेत का न मरणारचे नाव. नाव नाहीत का ते, घट नाव नाही का, पट नाव नाही का, मंदिर नाव नाही का, माईक नाव नाही का. हे संपणाऱ्याचे नाव आहेत का न संपणाऱ्याचे. दुःखरूप असणाऱ्याचे नाव आहेत का सुखरूप असणाऱ्याचे. हो आता तुम्ही बी नाव घेतात ना, पण आता आईनात घेत नाही का नाव घेत नाही होय.
घेत नाहीत का नाव? सांगा बरं काय नाव घरचे? काय काय नाव? आता घेऊ नका बाबा, मनाचं ठेवा. आणि त्याला बी त्याची बी नाव आहेत. मग त्या काय करतात, आईनेच नाव घेतात. पण मला सांगा, नाव ज्याचं घ्यायला तो मरणार आहे का न मरणार? आता आपले गेले ना, झालं ना आजचं त्याचा कार्यक्रम. मग त्याच्यातला जीव मारणार आहे का त्याला मिळालेलं शरीर मारणार आहे? हा? आता त्याची मंडळी आईण्यात नाव घेईन का? कुणाचं? हे ध्यानात घ्या जरा, शांत चित्ताने ध्यानात घ्या. म्हणून आपण जे सांगायलो वर्णन करायला तो मरणारच आहे. आणि वर्णन करणारा कसा आहे? मरणारा नाही, वर्णन करणारा न मरणारा आहे. आणि तो न मरणारच आहे. आणि आपल्याला मिळालेलं शरीर मरणार आहे. मग ह्या मरणाऱ्या शरीराने प्रेमाने न मरणारच काय घ्याव? झालं, काम झालं. म्हणा मग काय म्हणा, न मरणारा न मरणारा म्हणायचं. म्हणा विठ्ठल भूषणाने आमचे वडील आहेत म्हणा बापाने. पण काही काही घरी असा प्रसंग पाहण्यात येतो, बापाने त्याला काही कमाई ठेवणी करून हाय ते उधळून टाकावा. की पोरग काय म्हणतो माहितीये का? तुमच्याकडचं नाही पण आमच्याकडचं म्हणतो, अहो आमचा बाप म्हणायला आम्हाला लाज. काय केलं आमच्यासाठी त्याने? आम्हीच सगळं कमी. कोण म्हणते? अरे पण त्याला सांग, ज्या शरीराने तुला कमीता आलं ते शरीर कुणी कमवून दिलं का? तूच समजेल माझं बोलणं कसं? हे बापाची कमाई हे का तुमची कमाई? हे बापाची. मग त्याचं घ्यायला लाज वाटावं का? नाही. मग तसं सगळ्या जणी निर्माण केलं तो आपला बाप आहे बरं का? मग त्याचं सगळ्यांनी काय करा, बायकोने बी घ्यावं आणि हाय तोपर्यंत दोघांनी दोघांचं घ्यावं बरं का? आणि दोघांनी मिळून त्याचं नाव घ्यावं. काही वाईट आहे का? होय का आनंदच आहे? म्हणा विठाला विठाला जीवाने जड आपलंसं करून घेऊन मिळालं ते येऊ द्या. काय करा, जड समजा घर कसं आहे, पैसा कसा आहे, कपडे कसे आहेत, अलंकार कसे आहेत, वावर कसं आहे, समजायला का? जड म्हणजे असं नाही बरं. हे जरा आहेत असे मस्त फिकिर नाही कमी. आनंद आनंद मस्त काय करायचं, भजन करायचं. कोणाचं? जड नसुनी का जडामध्ये आपण अडकून असं घर चांगलं असावा. आमच्या सारख्याला घरी घेऊन जावा. महाराज काय घेतात आणि घरी घेऊन द्यायला चहा पाणी हातपाय धुवून हे आणि त्याला हे घरानं मांडावं. कोणचं? इकडचं घरानं मांडून पोराचं लग्न झालं होईच ना काही. आम्ही केलेल्या कामाला यशच आहे ना. तो म्हणून मला असं वाटतं बरं का, व्यक्तिशः आता वाटतं तर तुमचं जमतं का नाही बघूया. देवाला कधीही संसारातलं मागू नये. काय मागू? एक. दुसरी गोष्ट बरं का, त्याचं नाव घेतल्याशिवाय
बाईनी मालकाला कधीही घरानं करून की मला तुम्ही हे देत नाहीत, मला ते देत नाहीत, मला ते देत नाहीत. दुसऱ्याचं पाहू तर नवलच इथे नाही पण काम दिसून या मावळ्या सगळं मला लक्ष्मी या पार्वती दिसायला. म्हणजे ध्यानात ठेव, नाराज नाही. त्याची सेवा केल्याशिवाय तर राहू नये. आणि त्याला तर काही मागणी अंगावर झंपर फाटलं तरी मागू नये. मग बराच महाराज सांगायला आमचे तर मोकळे झाले. 17 वेळेस मागून तर आणत नाही, तुम्ही तर म्हणाले मागूच ना. खरंच मग जर समजा तिच्या अंगावरलं झंपर फाटलेलं आहे आणि ह्यो जर तिकडे गप्पा हमलाला मोठ्याल्या कुठं बाहेर मित्र तर ते मित्र हे का बस कशाला जास्त बोलायला रे तुला बायकोला झंपर घ्यावा तुला मोठ्या वाल्या गोष्टी करायला. हा बरं तुझ्या बायकोच्या अंगावर झंपर भाग कुणाची गेली, त्याची गेली का याची गेली? मग न मागताना आणून देईन का मागितलं आणून देईन? आणि ही 1000 वेळेस मागायची म्हणजे माग होत्या माग होती गेले तरी. पण एक सांगतो तुम्हाला, तुम्ही तिला त्रास देऊ नका, तिन्ही ती तुम्हाला आघाव त्रास देऊ नये. आणि दोघांनी मी कोणी घेतल्याशिवाय जमलं काम या जे हात दुसऱ्या जे आहेत. म्हणून जड आपलंस करून घ्यावा का जीव आपलंस करून घ्यावा नाही. म्हणून तर ध्यानात घ्या ना, जीव आपलं करण्याचा आपला जीव चालला ना. आता मी काही तुमच्या घराने सोडून काही सांगत नाही, पण आहे ते सांगितल्याशिवाय हिला वाटतं तो आपला कसा होईल. लय चमत्कारित बाळगलं का. एका माणसाने काय केलं, एकीला हाणलं बरं का. हाणलं तर तिने काय केली, दात ठेवीत बसून घेतली, उघडच न. काय करावं नेलं दवाखान्यात. तिने केलं आणि पुन्हा काय तिने केलं, काय खाऊ घातलं की ते बोलच ना तिला. म्हणजे मारणं तर लांबच राहिलं. त्याला आपलंस करून घेतलं. तसं करू नका मावल्या. या नासक्या संसारासाठी आहेत अशी भक्त. कारण देवाने आपल्याला अक्कल दिली ना, बाकीच्या भानगडी करण्यासाठी अक्कल दिली. मी कोणी करून घेण्यासाठी हे काय करायचं, म्हणून आपलंस करून घ्या. आणि हे आपलंस होत नाही. आपलंस आता समजा लहानपणापासून पोराला शिकवायचं, हे करायचं ते करायचं, ते बी पप्पा मम्मी करीत राहतं. आणि ती बाहेरची गागून वेळ आली तर पप्पा मम्मी गमन करतो का, ती तीच म्हणते ती दिसन. आता आधी म्हणजे ती मम्मी करून दिसन, आता काय म्हणायला. आमचे महाराज सांगते 18 वर्ष सांभाळलं त्यांनी. म्हणजे त्या बाईने याला वटातलं खाऊ घातलं, लहानपणी गाठीतलं खाऊ घातलं, पोटातलं स्तनपान केलं कुणाला. आणि हे पुन्हा ती आली की कुणाच झालं. म्हणून एक सांगतो तुम्हाला,
लग्न जरी झालं आपलं, हं? तर सगळ्या गोष्टी तिला नाही सांगायच्या. काही सांगायचं आणि काही वाचा. नाही सांगायचं. तर जमत असतं बघा, सगळं सांगत असतं तिला. मला एक घरची गोष्ट सांगतो. आमच्या भावाचं पोरगं होतं. आता ते दुकानात त्याच्यात भरपूर त्याला पैसे भेटत होते आणि ते बायकोला सांगत बसला. बायको काय म्हणली, अहो इतके पैसे माईला सांगू नका, काही जरा राखून तुझा, आपल्याला पुढे कामाला येते. ते का दुसरे का नाहीत का काय? 2-3 भाऊ असल्यावर तुम्हीच एकली येत अशी चिमटा घेऊन लय संसारात हुशार हो. आता हिला सांगितलं आणि बरं यांनी बरं पोटात तर ठेवलं, तिने सांगितलेलं कुणी? बायकोनं. हा बायकोनं सांगितलं. आई कुणी सांगितलं आणि यांनी काय ठेवा? पोटात. हे माईला सांगायचं. आई आई आमची अशी म्हणली ग, इतके पैसे असतो इतके कशाला सांगतात? अशी म्हणली राहती, झालं पेटलंच मग. पेटलं का ओढलंच. पण तिच्या गोष्टी तिच्याच पशी आणि हिच्या गोष्टी इच्छा खुशी. आणि आपलं चित्त मात्र परमार्थात घालवलं. जमलं का नाही? जमलं. हा? जमलं. ते बी जरा जमलं पाहिजे. हो म्हणून ध्यानात घ्या, जड आपलंसं करून घ्यावा का जीव आपलंसं करून घ्यावा? जीवाला नाट्य आपलंसं करून घ्यावा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर घरच्या हाताने जर कार्यक्रम चांगला करून घ्यायचा असतो ना खाण्यापिण्याचा, तिला म्हणायचा तू हे मूग रे बाबा, मग काय गरम गरम खाऊ घालती तेव्हा तुम्ही कोण करेल, काय करेल बघा. हो. हा. सांगतो तुम्हाला आपलं काम करून घ्यायचं. त्याला ती नाटकी ना तिच्याकडे ना, तिला काही काम करून घ्यायचं ना. अहो तुम्ही बरे नाही भाऊ काय खरे, हे बी फुकट आहे असं आहे का? ये भाई 100 रुपये तुला, तेव्हा हे 500 रुपये भागी बरं. कामापुरतं मामा आणि ताकापुरती हे असं संसारात टिपण लावून टाकायचं. आणि प्रेम आणि आवडीने मात्र कुणाचं नाव घ्यायचं? आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम. तुझे चिंताचे सर्व आहे, तुझे चिंताचे सर्व आहे, तुझे चिंताचे सर्व आहे. भेद करू कोणत्या बशीचा, भेद करू कोणत्या बशीचा, भेद करू कोणत्या बशीचा. हरी लक्ष्मीचा दान करते, हरी लक्ष्मीचा दान करते, हरी लक्ष्मीचा दान करते. तुकाराम महाराज तुम्हाला काय सांगायची गरज आहे? मला हे पाहिजे ते पाहिजे, तुम्हाला का माहित नाही का? न सांगता तुम्हा कोळो येते अंतर, विश्वंभरा परिहरच जगणे, विश्वंभर परिहरच जगणे. तुमच्या दोघाच्या मनातलं दोघाला कळणार नाही, पण दोघाच्या मनातलं त्याला कळत ना. विश्वांभर परिहाराची सांगता तुम्हा कळो अंतर म्हणजे अंतकरणात. तुम्हाला कळत आहे कारण तुम्ही अंतकरणात आहे. सर्वस्व चाहम देवी सर्वांच्या हृदयदेशी. मी आईशी बुद्धेश पुरी हरणेशी त्याला सांगायची गरज आहे का? रोजच आहे. म्हणून संसारामध्ये काही अडचणी आल्या तर आपलं का देव आहे. आपल्याला संसारामध्ये चांगलं चाललं तर आपलं परागृत चांगलं आहे का देव आहे. असं काय करायचं? ते पण लावून टाकायचं आणि देव आपलासा करून घ्यायचा. म्हणजे मला काय म्हणायचं इथं, देवाचं लक्षण तुमच्याशी जुळते बरं का? मग कुणाशी? तुमच्याशी म्हणजे आता किती सोर आहे त्याच्यात? तुमच्यातून तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे लवकर लक्षात येतं. किती सोर आहे? 7 बरोबर ना? 7 सोर म्हणतात.
आता ग चाललाय का र चाललाय का पंच चाललाय हे तुम्हालाच कळून काम होतं. अरे स्वर ज्याला कळायला ते तुम्ही येत बाबा. स्वर ज्याला कळायला ते तुम्ही येत. आणि तुमचं नातं देवाशी. कोणाचं? ज्याला कळत त्याचं नातं कुणाशी आहे? देवाशी. तो देव आणि मी दोन्ही एक आहे असं आपलं सकून काय करा. जो देव आहे ना त्या देवाचाच मी कोण आहे? देव आहे असं कोणा करा. देखिला देखिला माम्या पिटला संदेह करा भजन म्हणून आपल्यावरती जी कृपा झाली ते विठाल देवाचं लक्षण एकम अद्वितीय ब्रह्म असे. एकम एक म्हणजे एकच आहे. आता हे शरीर एक आहे का दोन आहे? होय तुमचं काका एक. मग हे याला तुम्ही एक म्हणायले तर ते एक आहे म्हणून एक म्हणायले का अनेकाकडे बघून एक म्हणायले? तुम्ही किती येत आणि हे बाकीचे म्हणजे अनेकाच्या सापेक्ष हे एक आहे का अनेकाच्या सापेक्ष एक? तुमचं कसं आहे? तुम्हाला काय समजेल? मी कीर्तनात एकलाच होतो. कोणाकडे बघून? त्या अनेकाकडे बघून एक आहे का हे एक आहे? आता याला खरा जर हिशोब लावला आमचे महाराज सांगते बापूराव महाराज हे एक आहे का एकत्र आहे? तुमचं कसं आहे? हे एक आहे का एकत्र आहे? एकत्राला एक नाव दिलं का हे एक आहे? शाबास. काय समजा काय तुमच्याकडे कसं तसंच आहे. कारण यायला चांगली माहिती आहे. बघून भर एवढं जर भात शिजू घातला तर का हो आमच्या बहिणी लाडक्या बहिणी हो लाडका भाऊ यायच्या डोळ्याला पाणी आलं की नाही म्हणून ते जाऊ द्या. गवणीची बाकीचे सोडून द्या. आपल्याला मुद्दा घ्यायचा. तुम्ही एवढ्या मोठ्या भगवण्यातला असं ते पापुड्या करताना हे करतात ना त्या चाटून त्याचं नाव दिलंय चांगलं ठेवलेले. आता खरं जर म्हणलं तर चीक आटू येते पण यायने कायला आटूचा केला चाटू. घोटू कुठं आटू लेणी त्याला कशाने घोटत म्हणजे चाटू. हातेकडे सगळ्या मध्ये घुसत पण त्याला काहीच लावू देत नाही असा चाटू. म्हणून कुणी कुणी जर असं मदत हे चाटू सारखं काम करतो. जाऊ दे गंमत सोडून मुद्द्याची गोष्ट घ्यायची. मग आता तुम्ही एकच असं पाहतात दाबून का सगळा भातच ताई एका सीताकडे भात नाही घाटावे करणारच प्रमाणे. मग एका शीताला दाबून पाहिलं की जरा पोटामध्ये थोडासा निबर लागला तर म्हाताऱ्या बाया काय म्हणते अगं आता काय करतो ते मदतला इस्तोय ना जरा लाकडाचं ते बाहेर काढ आणि ते उठून त्याच्यावर ठेव म्हणजे मवा आधी भात शिजन त्या आकली होत असा तो भात शिजला. मग एक शीत पाहायला की सगळा काय झालं तो भात शिजला. हा तसं आपल्याला इथं हे एकत्र आहे का एक आहे? एकत्र आहे ना. आणि तुम्ही एक आहेत का एकत्र आहेत? बघा होता. आता हे सप्त स्वर आहेत तुम्ही किती येत आणि सगळे स्वर कोण वाजवायला? बोट वाजवायला. बोट वाजवायलेत का नाही का बोटाच्या द्वारे हेच वाजवायले?
त्याच्याद्वारे हे वाचा. जरा करून घे, हे बी स्वर ध्यानात घ्या. लयन मग आनंदाने वाजवा पेटी, नाही तर निश्चित माझ्यासारखं कोणाला येतच नाही. तसं नाही होत म्हणून, कारण हे वाया पांगरी केशव महाराजांनी इथं रुजिलेले ज्ञान वाय कसं जाईन. विठाल हे अनेक एक आहे आणि तुम्ही एकच आहे. आता पुन्हा बघा, इथला एक सगळ्यात कसं आहे, दिवाळीला आपण अनेक दिवे लावतो, पण त्या अनेक बरोबर वाती अनेक, तेल अनेक प्रकारचं, जागा वेगळ्या वेगळ्या, आणि त्याच्यावर जी चमकणारी ज्योत आहे, मग त्या ज्योतीचं नातं कुणाशी? दिवाळी लावतात का नाही? पण नाही, ज्योतीचं नातं पंथीशी आहे का तेलाशी आहे का वातीशी? अग्निशी. का प्रगट ते करता ते लागत, ज्योत प्रगट होण्याकरता तेल लागत. पण त्या ज्योतीचं नातं कोणाशी आहे? अग्निशी. का अग्निरूप सूर्याशी. बरोबर आहे ना? तसं इथं बी कळायलं, इथं बी कळायलं, इथं बी कळायलं, इथं बी कळायलं. बरोबर आहे ना? मग ज्याला कळायलं त्याचं नातं कोणाशी आहे? देवाशी. हा, देवाशी. केलं का पहिलंच आहे? आणि नवरा बायकोचं नातं आणि पोराचं बापाचं नातं झाल्यावर का केल्यावर? झाल्यावर पोरग आणि केल्यावर, आणि देवाचं नातं तुमचं अगोदरच करायचं का? आहेशी तू अंगी डोळे समजून घ्या. म्हणून तुम्ही आहात, देव बी आहे, तुम्ही बदलत नाही, देव बी बदलत नाही, तुम्ही दिसत नाही, देव बी दिसत नाही, तुम्हाला कळत, देवाला बी. आता एवढंच आहे, तो सुखरूप आहे आणि आपण सुखाचे सुखरूप आहे, पण नादी लागलो आपण दुःखाचे. शरीर दुःखाचे कोठार, दुःखाचे कोठार, दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, म्हणून महाराज सांगते, अरे रोग नाही झाला तर नवल, शरीराची घाण नाही आली तर नवल, दुर्गंधीचे थर येते. बरं का? दुर्गंधीचे थर येते. झाकलेले म्हणून बरे, झाकलेले म्हणून बरे, उघड गेलं तर मास असं सोडून काढायचं. साधारण हाड उघड पडत चक्कर येते आपल्याला. दुर्गंधीचे थार नाही अपवित्र. आता त्याच्यात तो भगवान पवित्र असल्यामुळे हे शरीर विटाळाचे आळे, शरीर माया मोहपाश जाळे, शरीर पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापले. काळ आहे, उडी मारली नाही आपल्यावर अजून. काळाची पै उडी, अजित दादावर काळाची उडी पडली, ध्यानात घ्या. आपल्यावर पडली नाही का? काळ नाही, काळाची पै उडी सोडविना तेव्हा. मी असं ऐकलं म्हण, ती बॉडी घरी सुद्धा आणून दिली नाही. कुठं ठेवा, कुठं सांभाळत बसा. बघा, ध्यानात घ्या. हे एवढ्या माणसाची अशी कथा आपली कुठे लावायची? कथा कुठे ठेवलं? त्याला दवाखान्यात ठेवलं. ध्यानात घ्या. शरीराचं ना आपलं नातं नाही, आपल्याला मिळालेलं शरीर आहे. आणि ते मिळालेलं का? देवाचं नातं आपलं ध्यानात
म्हणून आपला जो एक ग्रंथ आहे पहा दत्त महाराज अद्वैत मकरंद आम्ही पाठायला घेतला होता. खूपच सुंदर आहे बाबा, लय भारी हो. घाला वेळ त्याच्यामध्ये जाऊ द्या इथं कौर वर्षासारखं ते नाही का ते रामनावर फुलेलं पिढ ते हालतच नाही. तसं म्हातारे काही काही घरातून हालत ना. ती काय करतील ह्यो काय करला, तुला काय करायचं तो झालं सगळं. येऊन बसणे का हिंदाचा संबंध समोर हे टोकी ते पोराला असं केलं असं ना कसं झालं असतं इतका उशिरा. अरे उठाना रे, हे सराला ठोकलत राहतं त्याला झोपा नाही तर काय नाही. वर्षासारखं बसलेलंच का जा सोडून त्याच्याचे आता कशाला झालं हिनी तरी कशाला करू ह्या म्हातारीन तिच्याकडे. आता जरा मोकळ्या मनाने बोलू द्या त्या दोघाला. तुम्हीच आणलं एका ठिकाणी, तुम्हीच हात दिला कोणाच्या हातात, तुमचा हात कोणाच्या हातात दिला लग्न तिच्या हातात दिला का नाही. तुम्ही कोणाच झाले अरे कशाला रे आता भजन म्हणाले ते याला नाका का पोत्र म्हणा इथाला इथाला. ते बीडचे महाराज आहेत का ते गमतीन दर्शन नाही हिंगळे महाराज मस्त विनोद. पण त्याचा विनोद आहे ना व्यवहारिक चांगला असायचा, विनोदासाठी विनोद नाही. ते म्हणायचे मारुतीच्या मंदिरात कीर्तन होत एक दरुजामध्ये म्हातारा बसले. इथलं नाही बरं का त्या गावात बसलं ते. आणि दुसरं म्हातारा चाललं कुठं कीर्तन. हे म्हातारा बसलेलं काय म्हणजे कुठे चालले तुम्ही म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे. हो हो हे म्हणाले कीर्तन हाय म्हणते हे म्हणाले म्हणजे दोघाची दोघाला. हे म्हातारा तिथे गेलं कीर्तनात बसलं आणि आपली पद्धत आहे ठरलं तिथे इठाला तर त्या म्हाताऱ्याला पोत्र होत त्याला तर विठ्ठल म्हणता येईना. इठाला म्हातारा काय म्हणे तिथे मारुती म्हणायला मला माहिती तो विठ्ठलाच आहे. मंदिरातल्या मारुती काय म्हणायला कारण तू लग्नाला फक्त एकदाच आला होता. तुमच्याकडे आहे का नाही तसं नवरदेवाला कुठे घेऊन जातो कशामुळे घ्यायला ते बरं मचेली आणि ते गावाच्या खाली बसलेले कोण तरी पण हे तिथं काय करते दोडा घालून पुन्हा नवरदेव ना दोडा काढत नाही. आता भाईतला कोणी घेऊन जाईल म्हणून काढत नाही कसं म्हणतो मला काय त्याचा अनुभव का तुम्ही ओळखून घ्या. आता मग तिथे गेल्यावर ते म्हणते इथं ते म्हणतो मला माहिती आहे लग्नाला आला होता तेव्हापासून तर आताच आला म्हणून कसं का भांडवला. पण तुम्ही काय करा त्याचं नाव घ्या कारण त्याचेच आपण हे तर काही आवडीने नाव घेते कारण मी त्याची आहे. शेजाऱ्याचं नाव घेत नाही जसं आपण कोणाचे आहे वायाचे वाया हा नाव आहे का कसं हे तरी सगळं कोण येतो वाया हा नाव आहे का कसं आहे. हाका मारायचे दिगंबर काय दिगंबर हाका मारायचे का कसे बरं ते 12 दिवसाला आलं का आधी होतं 12 दिवस केव्हा नाव ठेवते 12 दिवसाला आणि केव्हा तीर्थ करते मग ज्याचं बारस त्याचं तीर्थ का त्याचं तीर्थ त्याचं बारस मग आपलं बारस का तीर्थ आपलं 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 जमत न जाऊ थोडं कमी पडायला यायला थोडस कमी जमलं तर आवाज बरोबर निघतो का का तेवढा ताण पाहिजे तेवढा ताणच पाहिजे द्यायला सुद्धा म्हणताना तेवढा तितका कडीला ताण गेलाच पाहिजे. आणि यायचं कसं माहिती मला यायची एक लय अडचण आहे
ते दुसऱ्याचं बेसूर झाली घे म्हणतच नाही. आता त्याच्या सांगतीच त्याचं कळायला मला कुठे येते असं आहे का नाही? गंमत आहे. तुम्ही बघा, खरं महाराज, हे चिंतन ध्यानात घ्या. अर्थ ध्यानात घेऊन तुम्ही भजन म्हणा. तुम्हाला समाधी नाही लागली तर मग इकडे टाळी वाजून घ्यायची काय गरज आहे? आतून टाळी वाजून स्वरात म्हणायले, अर्थ कळून म्हणायले. अजून काय पाहिजे? हा, जर ध्यानात घ्यावं का, अर्थ कळून म्हणलं ना वेगळाच आनंद. आणि तुम्हाला सांगतो, हे लोक काय करतील, वापरून घेते. यायला काय करते, हे पहिले भोगून घेतो तू. का स्वर आहे किती उंच, तो हे ताणतो. अरे घा गेला ना रे, फाटला ना. प्रेमाने काय करायचं, भजन करायचं. विठाला आपला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा. आपला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा. ये रते माईक दुःखाची जनती नाही आधी आणखी अवस्था. विठाला खूप सुंदर चिंतन झालेलं आहे. ऑनलाईनला तुम्हाला ऐकायचं असं ऐकायचं, खूपच सुंदर आहे. तिथं काय सांगितलेले बरं का, तिथं तू देव आहे असं नाही सांगितलं. आपण डायरेक्ट म्हणतो तू देव आहे बरं का. ते म्हणते की तुझं लक्षण त्याच्यात बसायला. थेंबातल्या पाण्याचं लक्षण थेंबात बसत नाही. थेंबातल्या पाण्याचं लक्षण कोणात बसतं दादा? सागरात. कारण थेंब कशाचा आहे देव? नाव त्याला थेंब आलंय, उपाधी लहान असल्यामुळे, पण ते पाणी बरोबर आहे. हा, तुमच्या घरी देवासमोर दिवा लावलेला, तुळशी समोर लावलेला दिवा, त्या ज्योतीचं नातं कोणाशी बसतं? लावणाराशी. कोणाशी? अग्निशी. त्या अग्नी नारायणाशी बसतं का नाही? मग ज्योतीने काय म्हणा, मी कोणाची आहे? बहिणी काय म्हणा, मी कोणाची आहे? मालकाची. कारण नातं बसलं ना. ब्राह्मण साक्षी, त्याने 3 गाठी मारल्या. किती मारल्या तुम्ही? काय ध्यानातच नाही. 3 मारते. 3 म्हणजे तिरवाळ. हा, नाही 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 म्हणजे पक्क समजायचं. किती मारल्या? ती काय म्हणती, मी त्यांची आहे. तसं तुमचं लक्षण कुणाशी बसायला, याच्याशी का? जो आहे तुम्ही आहे, तो न दिसणारा तुम्ही न दिसणारे, तो न बदलणारा. फक्त एवढंच आहे की तुम्ही प्रगट आहे, तर अव्यक्त निराकार ते अव्यक्त आहे आणि तुम्ही आपण व्यक्त आहे. आता व्यक्त उपाधी लागल्यामुळे व्यक्त का स्वरूपाने व्यक्त? आणि उपाधी गेली की तुम्ही सुद्धा कसे येतं? असं आपल्याला सच्चित आनंद, असं आपलं खरं मूळ स्वरूप आहे आत्म्याचं. आणि तेच लक्षण ब्रह्माचे, म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे असं आत्मत्वाने ते कळावा. त्याला म्हणायचं आपलासा. असं जर नाही कळालं, थेंबाने जर थेंब समजला पाण्याने, तर आटल्याशिवाय त्या अग्नीतल्या ज्योतीने समजा, अग्नी समजलं मी ज्योत आहे, तर इजल्याशिवाय राहणार. आणि सूर्याची समजली तर इजायची. हा, तसं आपण स्वरूपानेच न मरणारे. आता अजित दादा जरी असले, त्यांनी ध्यानात घेतलं की नाही हे मला काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की मी असं ऐकलं की त्यांची इच्छा होती की मी काय हो, वासना राहिली का नाही, मी जन्म घेणे लागले. एवढं पण मिळून आणि इथंच कळावा की मला काही व्हायचं नाही, का मी आहे सगळा. हा, इथं काय हो आपल्याला, तरच आपण गहिनी नाथाचं नाव घ्यावा.
हे ज्ञान आहे त्याला. कोणाला? गहिनीनाथाला ज्ञान गोरक्षकून झालेले, आणि गहिनीनाथाकून ज्ञान निवृत्तीनाथाला झाले, आणि निवृत्तीनाथाला ज्ञान ज्ञानेश्वर महाराजाला झाले. आणि त्याच्याने आपल्याला सुद्धा काय व्हायला पाहिजे? ऐकले की ऐकताच निवाले, एक ऐकताची निवाले, असा जो महिमा आहे. थोडक्यात सांगायचं, आपला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा. मग आता मला सांगा, तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, सुख झालं नाही का? लग्नात सुख झालं नाही का? आता राहिलं नाही. तुमचं सुख झालं नाही का? झालं. पहिलं पोरं झालं, सुख झालं नाही का? राहिलं नाही. चांगलं खायला भेटल्यावर सुख झालं नाही का? राहिलं नाही. चांगलं लिहायला भेटल्यावर सुख झालं नाही का? राहिलं नाही. सुख राहिलं नाही का? आपण राहिलो नाही. कम नाही राहिलं नाही सुख, ते कम नाही राहिलं ते. नाही नाही, तुम्हाला पुन्हा सांगतो, थोडं स्पष्टीकरण करू आपण. संपणाऱ्याच्या संबंधाने सुख झालं का न संपणाऱ्याचं? अनुकूलतेमुळे सुख झालं का सुख झालं? अनुकूल प्रसंग आला की सुख होत असतं, प्रतिकूल प्रसंग आला की हे सगळ्याच काम नाही बरं का, सगळ्याच सारखे. हो, बायको गोड बोलली की याला बरं वाटतं. म्हणून तुम्हाला सांगतो बरं का, महिला हो मंडळी, मालक जर बाहेरून आले, एक तुम्हाला मंत्र देतो, गुरु मंत्र नाही बरं का, एक समजून बाहेरून रानातून येऊ द्या, असं वाजून येऊ द्या, असं पेटी वाजून जाऊ द्या घरी. रानातून वावरातून आलेले लेकरू ते असू द्या, कसं बी ते येऊ द्या, पण त्या बाईने त्याच्याकडे पाहिलं मालकाकडे की आधीचा चेहरा हसत झाला पाहिजे. आले वाटत हसत मला आले वाटतं, अरे माय आता ते आता घरी येईल का दुकानावर जाईल? तुम्हाला माहिती दुकानं कोणचे? अरे ती जर व्यवहारिक बर का, ती जर हसत मुखाने तुमच्याकडे पाहिलं आले वाटत अर्धा शिंग जातो. काय त्या सुखात ताकद आहे बघू. आणि पुन्हा त्याचं पोरग रांगत असावं, पिंट्या पप्पा आले, पिंट्या पप्पा आले, पिंट्या त्यांनी मग ते भाग गेला. ते संसाराच्या युक्त्या आहेत, हे तुमलं तिच्यावर ते तुमलं वाद ना. अरे साधारण गोष्टी झाल्या, एवढं हे कळल्यावर तुमचं लक्षण कोणाशी जोडायलंय? तुम्ही आहेत का नाही? बोला. हो, कधी मध्ये आहे का कीर्तनच? कधी मध्ये? हो, ऋषी महाराज कुठे बसले? आलेच नाही. हा, कधी मध्ये का सतत आहे? आणि निष्ठ आहे का? आहे तर ज्ञान बी आहे. आणि निष्ठ ज्ञान आहे का तुम्ही तुम्हाला आवडतात बी? हे पंचदशी मध्ये सांगितलेलं आहे. वित्तात पुत्र प्रिय, पुत्रात पिंड प्रिय. पिंड म्हणजे शरीर, पिंडात इंद्रिय प्रिय. नवरा जर बायकोला मारू लागला ना तर ती पाठ अशी करते. हे काय करतं, काहीतरी घेतं गोदळ गोदळ गाडीवर हाणल्यासारखं का तुम्ही लहान आहे ना अशी म्हणते का? काय आवडत तिला? हा, इंद्रिय प्रिय. आणि इंद्रियापेक्षाही प्राणप्रिय. एखादं बोट तुटलं असलं किंवा बोट तुमचं सगळे ऑपरेशन कापावं लागेल तेव्हा तुम्ही वाचता, तुमचे प्राण वाचतील. काय म्हणते ते? हो, राहू सारखं नाक असू द्या आणि एखादं फॅन्शन रोग झालेला असू द्या, ते म्हणजे तुमचं हे नाक काढावं लागते. आम्ही दुसरं नाक बसू असत, ती सही करते का नाही? हा, पण मी वाचन ना. मग काय प्रिय? कशापेक्षा? आणि मग औषध घे, काय करायचं इलाज खूप डॉक्टर म्हणतो आता आमच्या हात टेकले, तुम्ही आता यायला घरी घेऊन जा, काय खायचं तर
सेवा करायची करा. आता आमच्या हातात राहिलं ते कदरून जाते. आता डॉक्टरने हात टेकल्यावर त्याची मग आता काही मग ते काय म्हणतं माहितीये का, देवा नारायणा माझे प्राण गेले तर मी सुखी होईल, मी सुखी होईल. म्हणजे प्राण सुद्धा प्रिय आणि आत्मा, आत्मा निष्ठा प्रिय का परम प्रिय. म्हणजे ज्याच्या त्याचा आत्मा कसा आहे म्हणजे सचित आनंद म्हणजे प्रिय. अस्ति भाती ऐशे पदे एका जनार्दनी. म्हणून सांगायचं तात्पर्य आत्मा सच्चित आनंद आहे. जागृतीत आहे, स्वप्नात आहे, बालपणात आहे, तरुणपणात आहे, म्हातारपणात. म्हणून आत्मा म्हणजेच आपण. मीचा शब्द आत्मा आहे. वाया नाही, वाया नाव आलेले पुरुष, नाव आलेले स्त्री, नाव आलेले हे नाव येत आले बी आणि नाव. म्हणून आत्माच कोण आहे, सगळ्यांचा आत्मा एक ब्रह्म. सर्व घटी देहादेही तसा सगळ्यातला आत्मा, सगळ्यातल्या ज्योती जसा एक सूर्यनारायण, सगळ्यातली गोडी जशी साखर किंवा गुळ, तसं सगळ्यातला आत्मा एक ब्रह्म आहे. आणि ते आपण आहोत असं आपल्याला या देहात. आणि याला सोडून बाकीचं सगळं कसं आहे, येते दुःखाची जगती म्हणजे दुःख देणारच आहे. आधी नाही, मधी नाही, अंती सुद्धा म्हणजे खोटे कल्पित आहे. म्हणून तोच एक खरा आहे, तो अमर आहे, अविनाशी आहे आणि त्याचाच ह्यो आहे. म्हणून जरा त्याचं प्रेमाने भजन केलं पाहिजे. जसं सूर्याला सोडून अंधारच आहे, गुढीला सोडून सगळं कडूच आहे, तसं देवाला सोडून सगळं दुःख रूपच आहे. म्हणून जर जीवाला संसारात जास्त दुःख कशामुळे, देवाला सोडून शरीराला धरलं. आणि शरीराला धरलं म्हणजे घाणीला धरलं. तुम्ही समजा एक गोळी जर अशी हातात धरली जाऊन आणि बोलून किती साबणा नवीन नवीन सुगंधी साबणा लावल्या तर घाण जाईन का घाण जाईन? कमो कव घाण जाईन? जमलं का? सोडून दिली की घाण, पुन्हा एकदा धुतलं की पुन्हा वास येणार. मग तुम्ही सांगा, वाढणाऱ्याने त्या ह्याच्यात हात घातला, गोष्ट ऐकत ना का रामनाथच्या त्या घागरीच्या कोंडात खिडकीमध्ये होती ती घागर आणि त्याच्यामध्ये होतं शेंगा किंवा शेंगदाणे हरभरे आणि त्या याने झाली ती झाली मोठी, गळा होता लहान. मग ते अडकलं का घागरीने धरलं? कसं नाही, घागरीने धरलं की नाही. मग याने काय धरलं?
शेंगा झाल्या. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा तुमच्या काय म्हणायचं तर म्हणा, पण त्यांनी मूठ काय झाली, मोठी झाली. मग काय झालं, आणि हे काय म्हणाल, मला धरलं. मला घागरीने. आता याने शेंगा झाल्या का घागरीने याला धरलं? त्यांनी सांगा. हा? मग कवा मोकळा होईल असं झालं माहिती हो. अजून काय पाहिजे, अहो, काय पाहिजे अजून, आहे दुसरी ताकद लावलं ओढायचं जमन काय. त्याच्या जो पूर्वज होता मारुतीला, त्याला सुद्धा वाचाच्या बुद्धिमत्ता वरिष्ठम आलं ते. काय झालं म्हणजे, हे म्हणजे घागरीने याला धरलं. याने पाहिलं म्हणजे घागरीने याला धरलं, म्हणजे हात बाहेर आधी होता का मदत होता, ते मला बाहेर होता. ते काय बुद्धिमत्ता वरिष्ठ, ते काय असं करायला का, नाही. बुद्धिमान मनुष्य असं करीत नाही, विचाराने काम घेतो. मारुतीरायाने काय म्हणजे हात बाहेर आधी होता का मदत होता, म्हणजे बाहेर होता. म्हणजे आता सुद्धा मदत येत, मग त्याच्यामध्ये काही धरलंय का मोकळाच आहे, नाही म्हणजे मी शेंगा झाल्या. आणि जाताना काय होता, मोकळा होता, मग तिने शेंगा टाकून काय निघला का ओढून काढा. तसं तुम्ही कोणाला धरलं, ह्या शेंगा झाल्या. मी काळा आहे, मी गोड आहे, मी उंच आहे, मी ठेंग आहे, मी गरीब आहे, श्रीमंत, ह्या काय धरल्या, ह्या काय करा न म्हणा ते माझा ऐसा. तुम्ही आमर नाहीत का ह्याला सोडून ही गोळी आहे, गोळी कशाची मी जास्त सांगत नाही. याचा जर सासून ठेवला तर घराची घरे भरली असते. लक्ष द्यायला का, आणि याला काय म्हणतो आपण, द्या सोडून. आणि आपण कोणाचे येत, देव माझा मी देवाचा, हीच माझी असं समजलं की एकदा शरीर सुटत असतं. हा, शरीर सुटणार याच्यात बाद नाही बरं का. शरीर एकदा सुटणार, पण पुन्हा शरीर भेटणार नाही, हे जर कळालं तर. आणि नाही कळालं ना तर पुन्हा 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 जन्म घ्यायला लागे. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकदाच आपल्याला शरीर सोडायचं आणि नंतर शरीर घ्यायचं तर आनंदाने घ्यायचं. भजन करण्यासाठी जैन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया, असं महाराजांचं आपल्याला विनोप आहे, तो आपण घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर